नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत आहे। तर आज आपण डाळ आणि तांदूळाचा ढोकळा बघणार आहोत। प्लीज व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, सोबतच काही टिप्स सांगणार आहे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम इथे मी 1 कप तांदूळ घेतलेले आहे। इथे मी राशनचा तांदूळ यूज केलेला आहे, तुम्ही तुमच्या घरी जो असेल तो यूज करू शकता। तसेच 1 कप चण्याची डाळ घेतलेली आहे। आता हे डाळ तांदूळ आपल्याला छान 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, जेणेकरून पावडर निघून जाईल। छान हाताच्या साहाय्याने छान स्वच्छ धुवून घेऊया व्यवस्थित। आणि नंतर आपल्याला छान पाणी टाकून छान आपल्याला 6 तासासाठी भिजत टाकायचे आहे हे डाळ तांदूळ। बघा, आता छान पाणी टाकून भिजत ठेवून द्या 6 ते 7 तासासाठी। बघा, 6 ते 7 तासानंतर माझे डाळ तांदूळ छान भिजलेले आहे, बघू शकाल। आता हे डाळ तांदूळ आपण छान मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया, थोडे थोडे करून बारीक करायचे आहे। आता इथे मी अर्धी वाटी आंबट दही घेतलेलं आहे। दही तुम्ही स्किप पण करू शकता जर तुम्हाला आंबट चव आवडत नसेल तर। आता त्याच साहित्यामधलं आपण थोडं पाणी घ्यायचं डाळ तांदळामधलं पळीभर, आणि हे छान बारीक करून घ्यायचे डाळ तांदूळ। छान फाईन पेस्ट करून घ्यायची व्यवस्थित, बघू शकाल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। तसेच उरलेले डाळ तांदूळ देखील आपण बारीक करून घेऊया। आता हे बॅटर आपल्याला रात्रभरासाठी किंवा निदान कमीत कमी 10 तासांसाठी फर्मेंट करायसाठी ठेवायचं आहे। मी रात्रभरासाठी ठेवलेलं होतं। झाकून छान व्यवस्थित आपल्याला ठेवून द्यायचं आहे। बघा, आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं बॅटर छान फर्मेंट झालेलं आहे, फुलून आलेलं आहे वर। आता हे छान आपण थोडं मिक्स करून घेऊया। आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तुम्ही इथे हिरव्या मिरचीची आणि अद्रकची पेस्ट पण टाकू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर। इथे चवीनुसार मीठ, आणि इथे अर्धा चमचा मी इनो घातलेला आहे। तुम्ही खायचा सोडा पण टाकू शकता इनो नसेल तर। थोडे पाणी टाकून ॲक्टिवेट करून घेऊया। आता छान इथे कमीत कमी अर्धा ते 1 मिनटं हे बॅटर आपल्याला छान फेटून घ्यायचे आहे एकाच डायरेक्शननी। छान व्यवस्थित फेटून घ्या। आता इथे मी हा ढोकळा केक टिनमध्ये आणि प्लेटमध्ये करणार आहे। तर प्लेटला आणि केक टिनला आपण छान ऑइलने ग्रीस करून घेऊया। तुम्ही कुकरच्या भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये देखील करू शकता। जर तुम्हाला जास्त फुगलेला ढोकळा आवडत असेल तर कुकरच्या भांड्यामध्ये करा, किंवा ताटामधला पण ढोकळा खूप छान लागतो। तो थोडा कमी फुगतो पण आतून खूप छान फ्लफी असा होतो। बघा, ऑइलने छान ग्रीस केलेला आहे। आणि हे बॅटर छान व्यवस्थित टाकून घेऊया आपण आता या प्लेटमध्ये। तसंच केक टिनमधला पण मी ऑइलने ग्रीस केलेला आहे, त्याच्यातसुद्धा बॅटर टाकून घेऊया आपण। आता हा ढोकळा आपल्याला 20 मिनिटे छान वाफवून घ्यायचा आहे। बघा, इथे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। बघा, पाणी छान गरम झालेलं आहे। आता इथे मी जी माझी ढोकळ्याची प्लेट होती ती ठेवून देणार आहे। तसंच केक टिनमध्ये जे मी बॅटर ठेवलेलं होतं ते मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। 20 मिनटं आपल्याला कमीत कमी 20 ते 30 मिनटं, कमीत कमी 20 मिनटं वाफवून घ्यायचं आहे। आता झाकून घेऊया छान व्यवस्थित। बघा, केक टिनचं पण मी ठेवलेलं आहे कुकरमध्ये, बघू शकाल। बघा, आता 20 मिनटानंतर बघा ढोकळा छान फुलून आलेला आहे। बघा, 20 मिनटानंतर छान ढोकळा फुललेला आहे। चाकूच्या साहाय्याने चेक करून घेऊया। बघा, छान झालेला आहे आपला ढोकळा। तसंच केक टिनचा ढोकळा देखील झालेला आहे, मी इथे कापून घेतलेला आहे चाकूच्या साहाय्याने। बघा, आता हा ढोकळा थोडा 5 मिनटानंतर थोडं थंड झाल्यावर कापा, म्हणजे छान होतो तो। आता इथे बघा, मी फोडणी केलेली होती। इथे तेल, जिरं, मोहरी आणि कढीपत्ता आणि हिरवी मिरची छान टाकून घेऊया। तेल आपलं व्यवस्थित सगळ्या ठिकाणी परतून घेऊया। या फोडणीमध्ये पाणी नाही घालायचं, पाणी आपण जेव्हा बेसनाचा ढोकळा करतो तेव्हा त्यामध्ये पाणी घालतो, यामध्ये पाणी नाही घालायचे। बघू शकाल, आता छान चाकूच्या साहाय्याने कापून घ्यायचे आहे व्यवस्थित। मला तर प्लेटमधलाच ढोकळा आवडतो, कारण तो कमी फुगलेला असतो आणि आतून पण खूप छान स्पंजी आणि फ्लफी असतो। कुणाकुणाला जास्त फुगलेला ढोकळा आवडतो तो तर हे बघा, या केक टिनमधला ढोकळा खूप फुललेला आहे छान। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ताटात किंवा कुकरच्या भांड्यामध्ये करू शकता। प्रमाण तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार घ्या।
जसं मी 1 कप तांदूळ आणि 1 कप डाळ घेतलेली आहे, तुम्ही तसं कमी जास्त करा प्रमाण गरजेपुरता. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा नवीन असाल चॅनलवर तर, आणि व्हिडिओला देखील लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा.